नमस्कार, गुड मॉर्निंग मंडळी. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गड किल्ले सिरीजमधील एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, बऱ्याच दिवसानंतर आपण या सिरीजमध्ये एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आणि आपण थेट येऊन पोचलेलो आहोत पावनखिंड, विशाळगड. या म्हणजे जवळपास हे दोन्हीही यांचं अंतर म्हणजे जवळपासच आहेत. आपण खास आजचा व्हिडिओ जो आहे तो पावनखिंडीवरती घेऊन येणार आहोत. मित्रांनो, पाठीमागं जो पाहत आहात हा नजारा म्हणजेच इथून हा कोकण व्ह्यू पॉईंट आहे. धुक्यानं संपूर्ण ही दरी वेढलेली पहा. इथून दाखवतो तुम्हाला काय सुंदर नजारा आहे. आणि हा सुंदर नजारा पाहण्यासाठी खास आपण या ठिकाणी थांबलेलो आहोत. इकडल्या दिशेने आपण आलेलो आहोत, या दिशेने, या रोडने. इथून घाट सुरू होतो. अशा पद्धतीने पुढे आपल्याला विशाळगडाकडे आणि पावनखिंडीकडे जाण्यासाठी रस्ता आहे. पाठीमागनं आपण आंबा गावापासून आलेलो आहोत आणि पुढे आपल्याला या पावनखिंडीकडे जायचं आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. अद्याप जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहून नक्कीच आवडणार आहे तुम्हाला आणि लाईक करायला विसरू नका. आणि आपल्यासोबत आहे नेहमीप्रमाणे मुंजा यादव. असं जर खडतर आपल्याला काही ठिकाणी जायचं असेल, गड किल्ले वगैरे, तर त्यासाठी हा हमखास असतो आपल्यासोबत आणि याही व्हिडिओमध्ये तो राहणार आहे शेवटपर्यंत. चला तर मित्रांनो, एवढं जाळीदार जंगल, घनदाट जंगल आहे पा. आणि या जंगलातून प्रवास करणं म्हणजे खूपच भीतीदायक आहे. आणि आरवाडी जर आल्यानंतर या रोडनं प्रवास करणारे, ट्रॅव्हल करणारे लोक कमी दिसतात. 11 किलोमीटर आहे इथून विशाळगड. पावनखिंडीचा अजून काही या ठिकाणी बोर्ड वगैरे दिसत नाही आहे, परंतु जंगल पाहूनच आमची पुरी धांदरलेली आहे. भयानक घनदाट जंगल आहे पा. रस्ता पण छोटा आहे. घाटाचा रस्ता असल्यामुळं गाडी आपल्याला बस 30-35 जास्तीत जास्त स्पीडनं चालवणं शक्य आहे. आणि लेफ्टला आपल्याला इथून पावनखिंडीकडे जायला 7 किलोमीटर पावनखिंड दाखवलेली पाहिजे इथून. मला तर पाठीमागनं आपण या रस्त्याने आलेलो. टेंभुर्णीवाडी चौकातून आपल्याला लेफ्टला जायचं आहे. पावनखिंडीकडे रस्ता जातो पा. सरळ विशाळगडाकडे रस्ता जातो. जर तुम्ही रत्नागिरी कोल्हापूर रस्त्याने आंबा गावापासून जर आले तर टेंभुर्णीवाडी नावाचं गाव आहे, त्या चौकातून लेफ्टला आपल्याला रस्ता पावनखिंडीकडे जातो. पाठीमागं आपण पाहिलेला आहे. इथून 7 किलोमीटर पावनखिंड आहे. विशाळगडसुद्धा इथून तेवढ्याच अंतरावरती आहे, 8 किलोमीटर. लावायची 50 मीटरवर 10 रुपये पाव. देशपांडे, त्यांचे बंधू, त्याचबरोबर बांदल बंधू, त्याचबरोबर बांदलांची सेना, अशा ह्या शूरवीरांच्या रक्ताने पावन झालेली ही खिंड, जी की ही खिंड
घोडखिंड नसून पावनखिंड झाली आहे. अशा या खिंडीमध्ये आपण येऊन पोहोचलेलो आहोत. आता या ठिकाणचं सौंदर्य, या ठिकाणी असलेलं जे काही पाहण्यासारखे ठिकाणं जे आहेत ते आता या ठिकाणी आपण एक्सप्लोअर करूया. तर मंडळी, वरती आपण जयस्तंभ पाहिलेला आहे. आता पाठीमागं जी मुख्य जी पावनखिंड होती, तर ती खिंड आपल्याला खाली पाहायला मिळेल. इकडं जाण्यासाठी इथं पायऱ्या वगैरे बनवलेल्या आहे. जसं की हा जयस्तंभ आपण पाहिला त्याच पद्धतीने त्याच्या एक्झॅक्ट पाठीमागे इथून काही अंतर आपल्याला खाली पायऱ्याने उतरायचं आहे आणि खाली आपल्याला ती खिंड पाहायला मिळेल. सारखं बनवण्यात आलेलं आहे आणि शिवाजी महाराजाची राजमुद्रा कोरलेली, तो स्वामीनिष्ठ देह धारा तीर्थी पडला. अशा पद्धतीनं काही पायऱ्या उतरून आपण खाली उतरल्यानंतर या ठिकाणी एक सीड बनवलेली दिसत आहे आपल्याला आणि मुख्य जी खिंड आहे ती पुढे आपल्याला इथून पाहायला मिळेल. पहा, ज्या खिंडीमध्ये मावळ्यांनी गनिमांना अडवून धरलं होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना विशाळगडावर जाण्यासाठी परवानगी दिली होती, हीच ती पावनखिंड आणि हीच ती घोडखिंड. अशाच पद्धतीनं इकडून सैन्य येत असेल
आणि इथंच ती पावनखिंडीतील झालेली लढाई आणि तीच खिंड आपण याची देही याची डोळा पाहत आहोत. अहो भाग्य आहे आपलं की आजही या इतिहासातील खुणा जिवंत आहेत. खूप छान वाटतंय. बऱ्याच दिवसापासून माझी इच्छा होती की या पावनखिंडीमध्ये यावं. पुढं काही एवढी जाण्याची आवश्यकता नाही आहे. खूप दूरवर ही खिंड आहे आणि याच छोट्याशा खिंडीतून हे संपूर्ण सैन्य कसं आलं असेल बघा तुम्ही. विचार करा. हे दगडं वगैरे वरतून कोसळणारे दगडं, पाणी, किती किती पाहता क्षणी आपल्याला असं वाटतं की आपण या ठिकाणून चालूच शकत नाहीत. त्यांनी या खिंडीमध्ये युद्ध केलं होतं आणि ह्या सैन्य गनिमाचं सैन्य होतं याला अडवलं होतं. आणि इथून पुढे अशा पद्धतीनं वरती चढायला कसा रस्ता असेल बघा तुम्ही. आता थोडीफार कोसळलेली असेल म्हणा, परंतु हा एकमेव रस्ता विशाळगडाकडे जाण्यासाठी त्या काळी होता. आणि याच खिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडेंना महाराज ज्यावेळेस गडावर चढले, तोफांचा बार झाला 5 तोफांचा, तेव्हा कुठं त्यांनी हा या ठिकाणी देह सोडला आणि गनिमांना या ठिकाणून सुटका झाली. सांगायचं तात्पर्य खरंच खूप शूरवीर ते मावळे आणि तो राजा की ज्यांच्या राजाला वाचवण्यासाठी आपल्या स्वतःच्या प्राणाची आहुती देणारे असे सैन्य, असे मावळे महाराजांनी जमा केले होते. आणि तीच पावन भूमी की ज्यांचं रक्त या भूमीमध्ये सांडलेलं आहे, सांडलेलं होतं. चला आता आपण वरती जाऊया. तर मित्रांनो, या ठिकाणी महाराज आपण विशाळगडी पावते झालात आणि वरती शिवमुद्रा अशा पद्धतीनं बाजीप्रभू देशपांडे ज्यावेळेस लढाई करत असताना शेवटी त्यांच्या मुखातून निघणारे काही शब्द जे आहेत ते प्रत्येक शब्द आठवून या ठिकाणी कोरून ठेवण्यात आलेला आहे. एकंदरीत मंडळी, आपण छत्रपती शिवाजी महाराज तसेच त्यांचे मावळे बाजीप्रभू देशपांडे, यानंतर बांदलशाहीना, इतर सर्व जे काही शिवाकाशीद, या सर्व मंडळींच्या, या सर्व थोर आणि महान अशा या छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी च्या पदस्पर्शाने पावन झालेली ही जी पावनी खिंडभूमी आहे, या खिंडीचं आपण संपूर्ण दर्शन व्ह्यू तुम्हाला दाखवलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अद्याप जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मी व्लॉगिंग करताना एक फोटो काढ माझा.